किती बी केलं ह्या घरासाठी तरी कमीच आहे. तशीच लीला कामाला झोपावी म्हणली तर मलाच इथं कामं करायला लागली. ती मस्त तिकडं माहेरात चांगला लाड करून घेत बसली असेल आणि इथं मी सासू असून सुद्धा मला कामं करायला लागतात. जीजी जीजी अगो बाई, ही आली का काय? का मलाच भासवायला लागलं? अगो बाई, तू कशी काय आलीस ग? मी ते अग 4 दिवस गेली होतीस माहेरात तर राहायचं ना. नाही नाही, तुमच्यावर सगळा कामाचा लोड येईल ना, तर म्हणलं एवढे दिवस कशाला राहायचं. बाई बाई, माझी गुणाची सुनती. अगं केलं असतं मी सगळं. मी असताना तुम्ही कामं केलेली मला काय आवडणार नाही. आणि आपल्या घरात कामं काय कमी असतात वय. आता मदतीला एक हात असेल तर सगळं कसं सोपं होतंय ना. बया बया, पोरगी माझ्यासाठी म्हणून परत आली. किती गुणाची पोरग माझी ती. बरं झालं बाई आलीस. मी आत्ताच तुझी आठवण काढली होती बघ आतमध्ये. अगो बाई, हे काय आणलंय? बुत्ती दिली आहे ना. होय, बघू. अगो बाई, एवढीच दिली वे? ते मी 2 दिवसांनी येणार होते ना, तर सगळं काम अर्धवटच राहिलं, म्हणून जेवढं आहे तेवढं दिलंय. बरोबर, असू दे. सौरभ, हा? तू बस निवांत. नाही नाही, मी निघतो आता. निघतो कसं? बहिणीला सोडाय आलाय म्हणल्यावर जीवनच जायचं बघ. मी अजिंक्यांना मटण आणायला सांगते. मस्त जेवून जा. मामी, त्यांच्यात कोण वशाट नाही खात. अगो बाई, होय की. आपल्यात भाऊ आल्यावर मटण करायची पद्धत आहे ना. पुष्पे, जे काय केलं असेल ती वाढ की. नाही, मला जायचं एका ठिकाणी, तिला सोडायला म्हणून आलो होतो. आता घर काही इथलं इथं आहे. मग कशाला यायचं? तिथल्या इथं आहे म्हणल्यावर आली असती की तिची ती. पण आई म्हणली हिला सोडून ये, रिवाजाप्रमाणे. मग तसंच जेवून जायचं रिवाजाप्रमाणे. अगं पुष्पा, कशाला त्या पोराची चेष्टा करतेस? हा, त्याला काही घर परकेच आहे वे. येईल की परत, खाईल कधी पण. काय रे सौर्या? होय येत जा आदनं मधनं, बहिणीवर लक्ष ठेवायला. होय होय, नक्की. बर शितले ताई, येऊ का? ये. मामी, स्वयंपाक झालाय का करायचंय? करतच होते आता, पण तू आवर्ज जा, करते मी. अहो नाही, नको, 2च मिनिटात येते मी, करते. अगं बाई, करते की मी. अहो नको नको, बसा तुम्ही, करते मी सगळं. बरं बाई, तू कर. तसं बी तुझ्या हातचं खायची सवय लागली का नाही, तेव्हापासून काय गोडच लाग ना बघ. जा, कर्ज जा. हा. अरे आजा, जाऊ दे की पुरीला. हा, शितले, तू 4-5 दिवसांनी येणार होतीस ना? होय. मग अचानक कशी काय आलीस? आले. कुणाला तर माझी आठवण येत होती ना, म्हणून. कोणाला? हाय कोण तर. अरे हा, तुला मामींची आठवण येत होती म्हणून आलीस नाही का? हा, असं कोण म्हणलं? पण तसंच असेल म्हणून तर तू पळत आलीस ना. मी काय त्यांची आठवण येते म्हणून ना आले. हा, मामीला काम लागू नये म्हणून तू आलीस. बरोबर. ऐ, मी काय काम करायला आले वे? हाय का? तूच तर बाहेर म्हणलीस मामीसाठी आली. मामीला कामाचा लोड नको, मामीला हे करायला लागते, मामीला ते करायला लागतंय. हा, आणि तू माझ्यासाठी आली असतीस तर मी फोन केला सांगितलं असतंस ना तू. पण तू मामीच्या काळजीपोटी आलीस ना. मला काय फक्त त्यांचीच काळजी आहे वे? नाही नाही,
बाकीच्यांची पण काळजी आहे की. जिजीची आहे, जिजीला वेळेवर औषध द्यायला लागतात. मामाची आहे, मामाला तर तुझ्याच हातचा चहा लागतो. मग ते काय खोटं आहे का? मी तरी कुठं तसं म्हणतोय. अगं तीच तर सांगतोय. मी काय फक्त त्यासाठी नाही आले. मग का आलीस? अं, ते मी काय? मी तुमच्यासाठी आले. काय? तुमच्यासाठी. माहेरात काय खायला घातलं नाही का? असं काय करताय? मुद्दाम करताय ना? हाय का? तू काय म्हणतेस तेच तर कळना म्हणून म्हणतोय. मी तुमच्यासाठी आले. काय? हाय का आता? यापेक्षा जास्त मोठ्याने बोलले ना तर बाहेर सगळ्यांना ऐकू जाईल. जाऊ दे की मग. जाऊ दे काय जाऊ दे? का? कळू दे सगळ्यांना. नेमकं तू का आलीस ते. लई होते हा. आहो लईच होणार आहे आता. पटकन सांग का आलीस. कळू दे सगळ्यांना तुला नवऱ्याची किती ओढ आहे ते. मी फक्त तुमच्यासाठी. काय झालं? कळू दे की सगळ्यांना की मी फक्त तुमच्यासाठी आले ते. माझ्यासाठी आलीस हे मला आधीच कळलं होतं. माहित होतं तर विचारलं कशाला? असंच. असंच. वय. शिकले एक दिवस तुझ्याशिवाय नीट गेला नाही. तिकडे बॉर्डरवर कसं होणार आहे काय माहिती. तिथं बॉर्डरवर गेल्यावर माझी आठवण तरी येते का नाही काय माहित. का ग? तिथं ती बाई असेल ना मग कशी येईल माझी आठवण? कोण बाया? तीच माझी सवत. तिथले तू तर रायफलला सवतच करून टाकलंस की. फौजीच्या बायकोची सवतच असते ती. जगातील एकमेव बाई असेल फौजीची बायको जिला तिच्या सवतीचा अभिमान आणि हेवा वाटत असेल. फौजी तुमच्याशिवाय राहणं एवढं सोपं नाही. मला बी तुझ्याशिवाय राहणं जमत नाही.